हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे गोदा घाटला. आरती जस्ट आता आम्ही ऑटो यायचे आणि काय झालं वाट बघत आणि आरती चालू झाली असेल. तर चला तुम्हाला सगळ्यांना आरती पण दाखवतो. गोदा घाटची छान वाटली आणि खूप मस्त वाटतं. आमचं गाडी चालवतो आहे. तर आम्ही आता निघालो आहे. रस्त्यातच आहे, बघू शकता तुम्ही. मग भाई आज काय केलं दिवसभर? आज फर्स्ट होती का सेकंड होती? हां, नाईट आहे. अरे आज तर मग माझं तर लई हे झालं. आज दिवसभर फोटोग्राफीमध्येच गेला टाईम माझा. आज एवढा दमलो आहे ना, तरी पण म्हटलं चला, म्हटलं बघू. तू म्हटलं जायचं, म्हटलं चला, म्हटलं आता. मला खूप दिवस झाले आरतीला नाही गेलो आहे आपण गोदावरीला, आणि आज महाशिवरात्र आहे नाही का. चला त्यानिमित्त आरती पण होऊन जाईल व्यवस्थित. चला म्हटलं जाऊ. मित्रांनो, तुम्ही पण बघा की तुम्हालाही गोदावरी, नाशिकमधली गोदावरीची तुम्हाला आरती बघायला मिळेल. मी प्रयत्न करेल मित्रांनो की ती व्हिडिओ मी घेण्याचा प्रयत्न करेल, ट्राय करेल मी. तुम्हालाही बघायला मिळेल, नक्कीच प्रयत्न करेल मी. खूप ट्रॅफिक आहे. आम्हाला टाईम झाला आहे मित्रांनो की आरती भेटते की नाही भेटते, पण बघू. अजून बरंच लांब जायचं आहे आम्हाला. अजून तरी कमीत कमी 15 मिनटं तरी आम्हाला लागेलच जायला. मित्रांनो, आपण भेटूया डायरेक्ट आता गोदावरी घाटला. ओके. शिवाजी महाराजांची मूर्ती खूप छान होती, खूप सुंदर होती, अगदी बघण्यासारखी होती. मला ती खूपच आवडली. तर मित्रांनो, तुम्हालाही नक्कीच आवडेल. भरभरून कमेंट करा मूर्ती कशी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांची आहे, तर सगळ्यांना आवडेलच. पण ज्यांनी पण ही मूर्ती बनवली असेल तर खूप छान. वाव, काय मूर्ती आहे, सुपर छान. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहे आरकेवर, आणि इथून एंट्री मित्रांनो. खूप गर्दी असणार आहे, आणि तेवढ्या गर्दीमध्ये मला फुटेज घेतला जमेल का नाही, पण मी प्रयत्न करेल मित्रांनो. मित्रांनो, खूप गर्दी आहे आणि तिथं मला फुटेज घ्यायला मिळेल का नाही मिळेल, तो ब्लॉग मला जमेल का नाही माहीत नाही आहे, पण मी ट्राय करेल मित्रांनो. ठीक आहे. आता आम्ही थोड्या वेळात पोहोचू, 5 मिनिटात. बघू आता काय होतं काय नाही, ट्राय करू आम्ही. बघा, तर मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहे. बघू शकता तुम्ही. आपल्याला त्या साईडला जायचं आहे तिकडं मध्ये, की अजून सरळ घे ना, सरळ घे ना. तिकडे जायचं नाही, पुढून जायचं आहे, पुढून. तिथं गाडी लावता येते ना. चल बरं मग, तू म्हणतो तर चल मग. नाही लवकर नाही, मार बरं काय.
किती माणसं होतात. हळू बघ बाबा म्हणतो तसं. तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोचलो आहे. बघू शकता तुम्ही खूप छान वातावरण आहे आणि फायनली आम्ही पोचलो आहे. बघू शकता इथे गाडी लावून दे ना. लावून दे ना इथेच गाडी. मित्रांनो फायनली आम्ही आता बुद्धा घाटला पोचलेलो आहे. बघू शकता ज्यांनी इथं पोचलेलं आहे आम्हाला गाडीवर आणलेलं आहे. बघा चला. तर मित्रांनो आम्ही आता या साईडला आलो तर म्हणलं त्याला थोडंसं अननस खूप मस्त वाटतं. आता त्याला भूक लागली म्हणलं त्याला खाऊ वाटतं. जायचं बरं का जैसे रसने पोट भरला असतं. भारी वाटलं मजा आली. तुम्ही ते मागे का विचार पहिले तर रसच परवड विचारू आपण. चल विचारून भाऊ. हा एक मिनिट
मावशी काय प्लेट आहे? 30 रुपये. काय जायचं? ठीक आहे घे. तर रस परवडेल आपल्याचा. माझ्याकडनं मावशी आता मावशी म्हणायची सवय आपल्याला, बरोबर की नाही? मावशी म्हणायची सवय आपल्याला देवाने. ताई म्हणे ती नाही का, तिला मावशी बोललो बघ मी. ती म्हणजे म्हणते मावशी नको म्हणू म्हणे, ताई आहे म्हणे. आता काय म्हणू. रस मित्रांनो, ही गोदावरी घाटची नाशिकमधली आरती आहे. आम्ही पोचलो वेळेवर आणि बघा तुम्ही आरती व्यवस्थित दर्शन घ्या मित्रांनो. शिवरात्रीचा महिना ते बोला देवा तो नावा बोला ना मेला दे पैदा लेता काय लातो ना नावा बोला ना पैदा लेता काय लातो ना शिवरात्रीचा महिना ते बोला देवा तो ना शिवरात्रीचा महिना ते डीजे बम अरे बोले बाबांसाठी जोरदार बम 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 हर 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 श्री कपालेश्वर महाराज की सनातन हिंदू धर्म की छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय घरी जायला. खूप मजा केली, धमाल केली, मस्त खूप नाचलो आम्ही, खूप मजा आली. आता आम्ही निघालोय.
पण तू तुला म्हणलं होतं नाच, तू नाचायला नाही गेला. नाचायला पाहिजे होतं ना तू. हा? पण आपला रस होऊन गेला ना. रसवाला बोलत असेल आपल्याला आईला आम्ही हे केलं आणि पळून गेले रस. तर आम्ही आता पोहोचलोय गाडीपाशी. आता आम्ही घरी चाललो आहे. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया आपण थोड्या वेळातच. तर मित्रांनो आपण आता घरी पोचलो आहे गोदावरी घाटवरून. गोदावरी घाटची तुम्ही आरती पाहिली असेल, खूप गर्दी पाहिली आणि जे काही तिथं खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या, ढोल पथक वगैरे. खूप आम्ही तिथं मस्ती केली, धमाल केली, दर्शन केलं आणि खूप नाचलो. महाशिवरात्रीचा दिवस पण खूप छान गेला, तुमचाही खूप छान दिवस गेला असेल. आणि मी अशी इच्छा आहे की तुमचे खूप चांगले दिवस जावं, खूप चांगलं काही व्हावं आणि असंच नवीन ब्लॉग तुमच्यासमोर मी घेऊन येत जाईल. काही माहिती असेल काय असंच नवीन घेऊन येत जाईल आणि असंच आपण नवीन ब्लॉग भेटत जाऊ आपण. तर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि चला आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून काही नवीन घेऊन येईल. चला बाय बाय.